नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में हम बात करेंगे अहिल्यानगर की, जहां एक घर जलकर हुआ खाक, 2 लाख से भी ज्यादा रुपए का हुआ नुकसान। आगे बात होगी जालना की, जहां आदिवासी 17 वर्षीय किशोरी ने की आत्महत्या। महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले में बबन शिरसाट, इनका घर जलकर हुआ खाक। प्रपंच वस्तु धान्य तब्बल 2.50 लाख रुपए का हुआ नुकसान के स्वरूप में 50,000 भी हुए जलकर खाक। नगर तालुका में नांदगांव के नजदीक से 3 किलोमीटर बबन शिरसाट इनकी बस्ती है। इनको शासन कब देगी निधि, इनको मदद की आवश्यकता है। बंडूराम भोसरक, मी इथं शेजारी राहतोय। यांच्या घराला ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस आम्हाला धुराचा जे धूर दिसला त्यावेळेस आम्ही पळत आलो, तर इथं कुणीच नसतं, घरी कुणीच नव्हतं, तर आम्हाला काहीच इलाज करता नाही आला। तर आम्ही मस्त पाणी बिनी फेकण्याचे प्रयत्न केले, पण तोपर्यंत सगळं जळालेलं होतं। जळाल्याचं कारण काही तपासच नाही लागला, फक्त धूर निघलेला आम्हाला एवढंच नजर पडला की धूर निघत होता। तर येऊन पाहिलं, घर उघडलं तर सगळं जळालेलं होतं। तुमच्या अंदाजाने किती नुकसान झालं संभव? तरी 2-1 लाखाच्या आसपास नुकसान व्हायला पाहिजे, असं झाले असं। हा, त्यांचे पैसे वगैरे जळाले म्हणतात। हां, धान्य दोन्ही कपाट ते फ्रीज बिरीज सगळं जळालेलं होतं। शेतकऱ्याकडे काय नसतं आहे की नाही? हां, सगळे लसूण पिसून काय असेल नाही ते सगळं जळालेलं होतं। त्यामुळे आम्हाला काहीच करता नाही आलं त्यावेळेस। पाणी बिनी फेकून जेवढं इजावता आलं आम्ही तेवढं इजावलं तेवढं टाइम। पण इथून काय हात लागलं का? काहीच नाही हाती लागलं आमच्या। माझ्या घराची जळी झाली आहे काल 3 वाजता, तरी पण माझी भरपूर नुकसान झालेली आहे। काय काय नुकसान झालं तुमची? माझी नुकसान धान्याची 2-4 पोते जळाले, लसूण जळाला, काही घरातले भांडे जळाले, काही फ्रीज जळालं, कपाट जळालं, टीव्ही जळाली, मिक्सर जळालं, कपडे जळाले, परपंच वस्तू सगळ्या जळून गेल्या तुमच्या? वस्तू जळाल्या। तुम्हाला कधी कळलं? मी शेतात काम करीत असताना मला 3 वाजता कळालं। बर, त्याच्यावर घरी आलो तर सगळं जळालेलं होतं। मग आम्ही ते काही माणसं जमून इजवलं, पण आतापर्यंत अधिकारी कोणीच इथे आलेले नाही। तुम्ही अधिकाऱ्याला का फोन वगैरे काही केलं, कॉन्टॅक्ट केलं का? केलं, कोणाला केलं? सरपंचाला फोन केला, तलाट्याला फोन केला। बर, ते उद्या 10 वाजता येऊ म्हणले। 10 वाजून गेले, अजून काय आले नाही। हां, तुम्हाला शासनावर काय अपेक्षा आहे आता? काही अपेक्षा नाही आम्हाला, हे काय आमचं 1-1.25 लाखाचं नुकसान झालं, त्याच्यात काही मदत देता आली नाही, देत असतील ते द्यायला पाहिजे। हां, तुमचं सगळं उपजीवन का समजा साहित्य जळून गेलं आहे की नाही? उपजीवनाचं आमचं जे म्हणजे कागदपत्र हे असे म्हणजे आमचे जे जीवनावश्यक वस्तू होते हे सगळ्या जळाल्या। काही पैसे वगैरे होते का? पैसे बी होते ना। किती पैसे जळाले? पैसे होते घरात 50,000 रुपये, त्याला बी जळून गेले, खाक झाली जळून, नाही का? हा। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। बदनापुर तहसील के पास के कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय रूम नंबर 4 में किनौला तहसील बदनापुर की लड़की ज्योति संजय सुरासे उम्र 17 साल कला साइंस कॉमर्स स्कूल में 12वीं कक्षा में पढ़ रही थी। दिनांक 5 फरवरी बुधवार को रात 9:30 पर स्लॉप के हुक को दुपट्टा बांधकर गले में लगाकर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। पुलिस ने घटनास्थल का दौरा किया और शव को पोस्टमार्टम के लिए ग्रामीण अस्पताल भेजा है। फिलहाल आत्महत्या का कारण समझ में नहीं आया है। बदनापुर तालुका में इस महीने ये दूसरी घटना है। वहीं पुलिस निरीक्षक सुदाम भागवत ने क्या कुछ कहा। इथे कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये जे हॉस्टेल आहे त्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहणारी 12वीचे विद्यार्थी ज्योती सुरासे या नावाच्या विद्यार्थीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यावर माहिती मिळाली असता आमचे स्टाफ आम्ही तात्काळ येऊन त्यांचे आईवडिलांना बोलवून त्यांच्या समक्ष शासकीय रुग्णालयात पोच केली आहे। त्यानंतर आज रोजी सकाळी त्यांच्यावर इन्क्वेस्ट पंचनामा करून PM झालेलं आहे आणि सदरची बॉडी त्यांच्या नातेवाईक ताब्यात दिलेली आहे। सदर मृत्यूच्या अनुषंगाने ती चौकशी जी API करेवाड मॅडम करत आहेत, त्यामध्ये चौकशी काही निष्पन्न झाल्यास त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। तरी सर काय म्हणजे असं वाटतं का केली असेल त्या मुलीनं आत्महत्या? मला काही संशयास्पद नाही, संशयास्पद काही मिळालं नाही, त्याचा शोध घेणं चालू आहे। मुलीकडे कुठली सुसाईड नोट वगैरे काही मिळाले नाही
आणि कुठला मोबाईलही देखील नाही. तर आता पुढची दिशा जी आहे त्यामध्ये कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल, काय असेल, कोणाच्या त्रासामुळे काही केलं असेल, घरचे त्रास असेल किंवा इतर मित्रमैत्रिणी काही त्रास असेल, ते पुढचा चौकशी करून त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार आहोत. तिच्यासोबत असलेल्या मुलींनी काही माहिती दिली आत्महत्येच्या संदर्भात? नाही, जास्त कशामुळे आत्महत्या केली त्यामध्ये असं काही सविस्तर काही सांगितलं नाही त्यांनी. त्यांना माहिती देखील असं आहे असं वाटत नाही. त्यांनी जी घडलेली घटना आहे त्यांनी सांगितली 2 वेळा त्यांनी फाशीची घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या वेळेस त्यांनी सोडवलं, त्यानंतर माझ्या करते म्हणून सांगितलं होतं, परंतु त्यानंतर परत त्यांनी त्याच पद्धतीने गळफास घेतला, त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. बरं, मागील आठवड्यापासून दुसरा प्रकार मुलींना आत्महत्या करण्याचं काय आव्हान करसान तुम्ही? आता ह्या 2-3 दिवसापूर्वीच एक आत्महत्या झाली होती मुलीची. त्यामध्ये देखील असंच MPSC परीक्षा, त्या परीक्षेच्या कमी मार्क पडलेल्या भीतीने त्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि सर्वांनी परीक्षेची भीती न बाळगता कोणी आत्महत्या असा टोकाचा पर्याय निवडू नये. परत प्रयत्न करून त्यांनी यश मिळवावं असं आवाहन करतो. जालना से सी न्यूज़ संवाददाता यकीन की रिपोर्ट. फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही. देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत.